नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी काजल हवलदार। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? निवडणुकांमध्ये केलेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह 14 राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस। महाराष्ट्रात मुदतपूर्व विधानसभा निवडणूक होणार नाही, लिहून घ्या। एकत्र निवडणुकीच्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। मी चौकीदार आहे, मी चोरी केली नाही, करा चौकशी, असं पंतप्रधान मोदी का म्हणत नाहीत? राहुल गांधींचा सवाल। सही बात है ना, तो आप ही एक्सेप्ट कर रहे हो कि ये कागज सही है। कागज में साफ लिखा है नरेंद्र मोदी पैरेलल नेगोशिएशन कर रहा था। कागज में साफ लिखा है कि प्राइस बढ़ाई गई है और किसी एक व्यक्ति ने नहीं, सब लोगों ने कहा है, नेगोशिएशन टीम ने कहा है कि नरेंद्र मोदी ने बाईपास सर्जरी की है। फ्रांस का राष्ट्रपति कहता है प्रधानमंत्री ने मुझे सीधा कह दिया कि अनिल अंबानी को कॉन्ट्रैक्ट मिलना चाहिए। तो आप बताइए, आप कार्रवाई कीजिए, कागजों पे कार्रवाई कीजिए, मगर इन पे भी तो कीजिए जिनका नाम कागज में आ रहा है। मीडिया के बारे में कहा जाता है कि हम आप पे इन्वेस्टिगेशन करेंगे क्योंकि राफेल की जो फाइलें हैं गायब हो गई, मगर जिसने 30,000 करोड़ रुपए का घोटाला किया है, जिसके बारे में फाइल में साफ लिखा है कि पैरेलल नेगोशिएशन हो रहा था, उनके बारे में कोई इन्वेस्टिगेशन नहीं होगा। सांगलीत बोर्नविटाच्या पॅकिंगमध्ये आढळल्या आळ्या। अन्न आणि औषध प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे लहान मुलांच्या जीविताशी होतोय खेळ। लोकसभा निवडणूक लढण्यास मनसे अनुत्सुक। मोदी सरकारला पाडण्यासाठी मात्र मनसे मदत करणार। शरद पवार, राज ठाकरेंची चर्चा। जतच्या दुष्काळी वंचित 65 गावांच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय बैठक संपन्न। दुष्काळाचा कलंक पुसणार खासदार संजय काका पाटलांची ग्वाही। तर पाणी द्या अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार घालू, तुकाराम बाबा महाराज। लग्नापूर्वी पतीकडून बलात्कार, घटस्फोटानंतर पत्नीची तक्रार। मुंबई उच्च न्यायालयाने पत्नीला फटकारलं। बलात्काराच्या कायद्याचा गैरवापर, हायकोर्ट। ऐन उन्हाळ्यात टेंभूर, ताकारी, म्हैसाळ योजना बंद। निम्म्या सांगली जिल्ह्यावर पाणी टंचाईची छाया। दुष्काळी भागात लोकांचे जगणे असह्य। शिराळा तालुक्यातील अंतरी बुद्रुक येथे बिबट्याने अर्धा तास झाडावर मारला ठिय्या। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। आणि आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी 23 वर्षाखालील वयोगटात भारतीय संघात मराठमोळे पैलवान अभिजित कटके आणि सोनपा गोंगानेची निवड। हेडलाइन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज। चंद्रपूर येथे कारवाई न करण्यासाठी लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे।
चंद्रपूर येथे कारवाई न करण्याच्या व मोबाईल परत देण्याच्या कामाकरिता भद्रावती येथील पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ढगे यांनी 7,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वीच महिला पोलिसाला लाचेची मागणी केल्याने लाचलुचपत विभागाने अटक केली. तक्रारदार यांचा मोबाईल व त्यांच्यावर कारवाईचा बडगा टाळायचा असेल तर तुम्हाला रोख रक्कम द्यावी लागेल, तेव्हाच आम्ही कारवाई थांबवू, अशा शब्दात पोलीस उपनिरीक्षक ढगे यांनी तक्रारदाराला खडसावले. तक्रारदाराला रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार चंद्रपूर लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चौबे यांना दिली. तक्रारीची पुष्टी केल्यानंतर 7,000ची लाच घेताना महिला पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. अखेर 8 महिन्यांनी आईला अपहरण केलेला तिचा चिमुकला परत मिळाला आहे. टिटवाळा परिसरातील म्हारळ येथे राहणाऱ्या अंबिका विटकर आपली आत्या हनुमती विटकर हिच्या समवेत रेल्वे स्थानकावर भीक मागून उदरनिर्वाह करते. 29 जून 2018 रोजी अंबिकाचा 1.5 वर्षांचा मुलगा चंदर उर्फ यश आजीच्या शेजारी झोपला होता. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास यश कुशीत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी शोधाशोध केली. मात्र यश न सापडल्याने अखेर त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी तपास करण्यासाठी टिटवाळा पोलिसांनी टीम तयार करून तपास सुरू केला. मात्र तब्बल 6 महिने या प्रकरणी कोणताच सुगावा लागत नव्हता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार घटना घडल्या त्या दिवशी या परिसरात संशयास्पदरित्या फिरताना पाहिलं होतं. त्यामुळे पोलिसांनी सोमनाथ पवार याच्यावर पाळत ठेवत त्याचे मोबाईल रेकॉर्ड तपासले असता तो त्या परिसरात असल्याचे पुरावे मिळाल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आमच्या कल्याण तालुका पोलीस स्टेशन अभिलेखावर 6व्या महिन्यामध्ये एक अंबिका राजू विटकर फिर्यादी आहे, 35 वर्षाची महिला, तिचा लहान मुलगा 1 वर्ष 10 महिन्याचं वय, तर ती संध्याकाळी आपल्या मुलासह आपल्या घरी झोपली असताना तिच्या मुलाचं कोणीतरी अपहरण केलं अज्ञात इसमानी अज्ञात कारणावरून, असा आपल्याकडे 363 भादवीनुसार गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी पण टीम नेमल्या होत्या. तपास सुरू होता. आम्हाला पण त्या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यासाठी एक नवीन स्वतंत्र पथक स्थापन केलं. त्या पथकामध्ये PSI मुंडे प्लस PS आपले तुषार पाटील म्हणून आपले आणि पोलीस कॉन्स्टेबल साळवे आणि वाघेरे असे आम्ही 3 लोकांचं पथक स्थापन केलं होतं. त्या लोकांना गोपनीय बातमी मिळाली की तिथल्याच त्याच समाजाचा एक व्यक्ती आहे तिथला, त्याचं नाव आहे सोमनाथ बाबूराव पवार, या व्यक्तीने त्या मुलाचं अपहरण करून विकलेलं आहे. अशा आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही त्याचे मोबाईल क्रमांक हा सदर गुन्ह्यामध्ये CDR काढला, त्याचा तपास केला. टेक्निकली जसा आम्ही अभ्यास केला, त्याचं त्या दिवशीचं लोकेशन कुठं होतं, त्याचं त्या दिवशीचं पुण्या साईडला त्याचा प्रवास कुठं होता, जशी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली त्याशी हा टेक्निकल तपास आम्ही टॅली केला. टॅली केल्यानंतर आम्हाला कॉन्फिडन्स आला की ह्या व्यक्तीनंच त्या मुलाचं अपहरण केलेलं आहे. त्याला आम्ही ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपास केला असता आणि तो मुलगा इथून अपहरण करून कराड येथे जाऊन रेणुका यल्लाप्पा पवार नावाच्या स्त्रीला तो मुलगा 20,000 रुपये नंतर 5 असे 25,000 रुपयाला विकल्याचं तिनं सांगितलेलं आहे. त्यानुसार आम्ही रेणुका यल्लाप्पा पवार आणि अपहरण करणारा सोमनाथ बाबूराव पवार यास अटक करण्यात आलेली आहे. तर त्यास आज न्यायालयात हजर केला असता आम्हाला 11 तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. याच्यात आणखीन कोणी आरोपी निष्पन्न होत असल्यास त्याच्यावर आम्ही कारवाई करत आहोत. सर, रेणुकाचा प्रोफाईल काय, म्हणजे ती काय करते आणि कशासाठी, त्याला मूलबाळ आहेत का? त्यांना आहेत, त्यांची मुलगी त्यांच्यासोबत राहते. त्यांच्या घरी 3 मुली आहेत, त्यांना मूल नव्हतं म्हणून त्यांनी मुलगा घेतला असं सांगतायत, पण शेवटी ते आरोपी आहेत. त्यांच्या सांगण्यावर प्रथमदर्शनी विश्वास ठेवता येत नाही, पण त्यांनी पैसे देऊन विकत घेतलेला निष्पन्न झालेला आहे. त्यावरून आम्ही त्यांच्यावरही कारवाई करत आहोत. सध्या तरी आम्हाला सोमनाथ बाबूराव पवार यांनी इथून अपहरण करून रेणुका यल्लाप्पा पवार ह्या महिलेला ते मुलगा विकल्याचं समोर आलेलं आहे. जर अपहरण करताना कोणी त्याची रेखी करण्याकामी किंवा इतर कट करण्याकामी कोणी मदत केली असेल तर ते आम्ही निष्पन्न करून कारवाई करतो. किती महिने आले, किती दिवस त्यांच्याबरोबर? साधारणतः 6व्या महिन्यात 29 तारखेची घटना आहे. तर साधारणतः 8 महिने हा आरोपीच्या ताब्यात मुलगा होता. नारळमध्ये रिक्षा चालवतो, तसेच तो मिळेल त्याप्रमाणे छोट्या मोठ्या कंपनीत काम पण करत असतो. अजूनही काही अपहरणचे गुन्हे म्हणजे निष्पन्न होण्याची शक्यता आहे का याच्याकडून, म्हणजे काय केलं आहे? आरोपिताचं हे जे कृत्य आहे की त्याने मुलाला किडनॅप पळून नेल्यानंतर त्याने विक्री केलेला आहे, याच्यावरून आम्हाला त्याच्यावर संशय आहे. त्याप्रमाणे आम्ही त्या परिसरात असे काही अपहरणाचे गुन्हे आहेत का लहान मुलांचे, त्याचा आम्ही अभ्यास करून कारवाई करतो.
त्यानेच चंदनचे अपहरण करून साताऱ्यातील कराड येथे राहणाऱ्या रेणुका पवार हिला 25,000 रुपयात विकल्याचं कबूल केलं. पुढील तपास टिटवाळा पोलीस करत आहेत. इकडे बघा, पुढे बघा, इकडे बघा. नाव काय तुमचं? अंबिका. हा, कधी मुलगा चोरी झाला? 8 महिने झाले हरवलेला, आता सापडला. धन्यवाद. आनंद झाला. ऐन उन्हाळ्यात टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजना बंद झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील लोकांना जगणं असह्य झालंय. सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागात दुष्काळाच्या झळांनी लोकांचं जगणं असह्य होत आहे. जिल्ह्यातील टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन योजना ऐन उन्हाळ्यात सध्या बंद आहेत. योजनांच्या थकबाकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळी भागासाठी सिंचन योजना वरदान आहेत. राज्य सरकारने वीज बिलासाठी 81% सरकार आणि 19% लाभार्थी असं प्रमाण ठरवून दिलं तरीही थकबाकी कमी होत नसल्याचं विदारक चित्र आहे. टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांमुळे दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली. खानापूर, कडेगाव, तासगाव, मिरज पूर्व, कवटे मंकाळ आणि जत तालुक्यातील अनेक गावांना पाणी मिळाल्याने बागायती क्षेत्र कायम राहिले. 2002 पासून बागायती क्षेत्रही काही प्रमाणात वाढल्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यांच्या पूर्व भागातील अनेक गावांना दिलासा मिळाला आहे. थकीत बिलापोटी तिन्ही योजना सातत्याने बंद राहिल्या. थकबाकी भरल्याशिवाय योजना सुरू होणार नसल्याचे पाटबंधारे विभागानं स्पष्ट केलं होतं. टेंभू, ताकारी, म्हैसाळ पाणी योजना कार्यक्षेत्रात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून रक्कम मिळाल्याने योजनांची बिले भरल्याने योजना सुरू राहिल्या. सिंधुदुर्ग आकेरी येथील श्री देव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या थाटात करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या शेजारी असलेल्या आकेरी येथील श्री देव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या तिसऱ्या रात्री रथोत्सव साजरा केला जातो. या सोहळ्याला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. सिंधुदुर्गाबरोबरच जिल्ह्याबाहेरील भाविकही या सोहळ्याला येत असतात. हे मंदिर शिवकालीन असून श्री रामेश्वराचे देवालय देवस्थानकडे एक भव्य रथोत्सवाला ऐतिहासिक संदर्भही आहे. श्री देव रामेश्वर रथ 7 माळ्यांचा असून सावंतवाडीच्या सावंत आणि भोसले राजघराण्याने हा लाकडी रथ तयार करून घेतला आहे. रथावर नारळ फोडण्याचा भोसले घराण्याचा बहुमान आजही अबाधित आहे. रथ घेऊन देवालयाभोवती एकत्र प्रदक्षिणा घातली जाते. यालाच पहाटेचे सुमारे 3:30 वाजतात. नंतर सकाळी पारंपरिक प्रथेप्रमाणे नैमित्तिक कार्यक्रम पूर्ण करून रथोत्सवाची सांगता केली जाते. देवालय पूर्वाभिमुख असून हे मंदिराचे बांधकाम शिवकालीन असून ते हेमाडपंथी बांधकाम आहे. या देवालयासमोर दीपस्तंभ असून त्यावर 1756 असा आकडा दिसतो. या देवालयाच्या बाजूस तलावही आहे. कल्याणमध्ये पंचवटी एक्सप्रेसचं कपलिंग तुटल्याने 3 डबे घेऊन इंजिन पुढे गेलं. फास्ट लोकल आणि एक्सप्रेस 2.5 तास रखडल्या गेल्या. आज सकाळी 9:30च्या सुमारास पंचवटी एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकातून पुढे निघाली. मात्र पत्री पुलाजवळ अचानक 3ऱ्या आणि 4थ्या डब्याचं कपलिंग तुटलं आणि इंजिन 3 डब्यांना घेऊन पुढे निघाली. ही गोष्ट लक्षात येताच एकच गोंधळ उडाला. या गाडीच्या मागे मुंबईकडे जाणाऱ्या फास्ट लोकल आणि एक्सप्रेसही अडकून पडल्या. तर खोळंबलेल्या प्रवाशांना दुसऱ्या गाड्यांनी पुढे पाठवण्यात आलं. तब्बल 2 तासांच्या खोळंब्यानंतर गाडी पूर्ण जोडून पुढे रवाना करण्यात आली. मात्र यामुळे रेल्वेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी प्रवाशांनी केली. मी नाशिकहून मुंबईला चाललो होतो. कल्याण स्टेशन सोडल्यानंतर 10 मिनिटानंतर अचानक AC कोचमध्ये काही खडबड आवाज आली आणि लगेचच कळालं की AC कोच आणि पुढचे जे कोचेस आहेत त्याच्या कपलिंगमध्ये ब्रेक झालेला आहे. इंजिन पुढं निघून गेलेली आहे आणि बाकीचे कोचेस जे आहेत ते मागे राहून गेलेले आहे.
रेल्वेने या गोष्टीवर थोडी सुरक्षा बाळगावी, कारण लोकांचा जीव याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यावी. नाशिकवरून मुंबईला चाललो होतो. प्रवास करताना रेल्वेची मधली कपलिंग तुटली. म्हणजे याच्यावर आपल्याला लक्षात येतं की ती कपलिंग किती कमकुवत आहे, की तिचं मटेरियल कसं वापरलं असेल. इथं असं काही प्रवाशांनी सांगितलं आहे असं 3 ते 4 वेळा झालं आहे. तिसरी घटना आहे, 4थी ते 5वी घटना ही अशी. तर याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की किती भ्रष्टाचार आहे रेल्वे याच्यामध्ये, की कपलिंग तुटते. चालू ताशी समजा ही 120-130 वेगाने असती तर काय झालं असतं, तर प्रवाशांचा जीव धोक्यात गेला असता. हे मला सरकारला सांगणं आहे की या गोष्टीकडे तुम्ही गांभीर्याने बघा, की लोकांच्या जीवाशी खेळू नका. शिराळा तालुक्यातील अंत्री बुद्रुक येथे बिबट्याने अर्धा तास झाडावर ठिय्या मारला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्यातील बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. आज सकाळी अंत्री बुद्रुक गावात एका शेती वस्तीत बिबट्या घुसला होता. निलगिरीच्या झाडावर चढत या बिबट्याने सुमारे अर्धा तास ठिय्या मारला. त्यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. काही वेळाने स्थानिक नागरिकांनी या बिबट्याला पिटाळून लावलं. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली आहे. अनेक वेळा शेळ्यांवर हल्ले करत ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. गुंठेवारी संघर्ष चळवळ समितीच्या वतीने सांगली महापालिकेसमोर विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केलं आहे. तिन्ही शहरातील वर्ग 2च्या जमिनीतील गुंठेवारी रहिवाशांना शासकीय नजराना 75% वरून नाममात्र करावा. महापालिका क्षेत्रात विविध आरक्षणाने बाधित झालेल्या नागरिकांना गुंठेवारी प्रमाणपत्रे द्यावे. तसेच पूरपुठ्ठ्यातील गुंठेवारी धारकांकडून हमीपत्रे घेऊन त्यांना प्रमाणपत्र द्यावे. यांसह अन्य मागण्यांसाठी गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्या वतीने महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या मागण्यांसाठी महापालिकेने महासभेला ठराव घालून लोकसभा निवडणुकीपूर्वी विशेष सभा बोलावून हा निर्णय घ्यावा. अन्यथा येत्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येणार असल्याची माहिती गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार, उपाध्यक्ष मुकुंद आवळे, सचिन मिलिंद दाभाडे, गुलाम शेख, जैलब शेख, दीपाली पाटील, सुनीता पाटील, लक्ष्मी खराडे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील 147 आरक्षणं ही महानगरपालिकेनं या विकास आराखड्यामध्ये कायम झालेले आहेत आणि त्या जवळजवळ 22,000 कुटुंब आज त्यांना न्याय मिळाला नसल्यामुळं आज सावकारकीच्या पाशात ते अडकलेले आहेत. त्यांना कोणत्या बँका मदत करत नाहीत, त्यांना पतसंस्था मदत करत नाहीत. त्याच्यामुळं फार अडचणीत आलेला हा वर्ग आहे. 12 वर्षाचा कालावधी उलटून केल्यानंतर मूळ मालकाला ते जागा हस्तांतरित करायचा अधिकार या महानगरपालिकेला आहे आणि म्हणून महानगरपालिकेने एक विशेष महासभा बोलवावी. पूरपट्ट्यातील जवळजवळ 8,500 नागरिकांची प्रमाणपत्र. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज वैभव नाईकांमुळे 50 गावांना जोडणाऱ्या कर्ली नदीवरील मांडुकली पुलाचं आज भूमिपूजन करण्यात आलंय. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आमदार वैभव नाईकामुळे 50 गावांना जोडणाऱ्या कर्ली नदीवर मांडकुली पूल मंजूर होऊन त्याचे भूमिपूजनही आज झाले. 4,13,00,000 रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या पुलाचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झाले. दिलेला शब्द पाळणारे आमदार वैभव नाईक यांच्यामुळे आमच्या पोराबाळांना आता पावसाळ्यात कर्ली नदीवर प्रवास करताना त्रास होणार नाही याचे समाधान यावेळी मांडकुली व पिंगुळी गावातील ग्रामस्थांसह ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. बंधारा बरोबर ना, बंधारा कम रस्ता मागितला. आमदार साहेबांनी 5.5 कोटीचं ब्रिज दिलंय. त्या जाधवताई उपस्थित राहिलेल्या आमच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 5.5 कोटी रुपये. त्यामुळे कंजूसी मुळातच नाही. आज दिवसभरामध्ये सकाळी 8:30 वाजल्यापासून बाहेर पडलो. आता इथले सगळे कार्यक्रम संपून मी रत्नागिरीला जाणार. पण आमदार वैभव नाईकांचं कौतुक मला एवढ्यासाठी आहे, पालकमंत्री दीपकभाई केसरकरांचं कौतुक एवढ्यासाठी आहे की हा लोकांनी काम करत असताना कुठेही पक्षीय वातावरण निर्माण करू दिलेलं नाहीये. हा कोणत्या पक्षाचा, म्हणजे मांडकुलीला ब्रिज होतोय,
मग मांडकुलीचे सगळे लोक आपल्याकडे आहेत का, पिंगुळी सगळे आपल्याकडे आहे, मग मांडकुलीला काय करायचं, असं काही केलेलं नाही. ही मागणी आज पूर्ण झाल्याचा आनंद आज या ठिकाणी तुमच्या डोळ्यात बघतोय आणि हाच खरा आनंद आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला या ठिकाणी आहे. तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जेव्हा लोकप्रतिनिधी केलं, खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी करताना आमच्याकडे अपेक्षा होत्या, कारण त्या निवडणुकीमध्ये आम्ही कुठलंही आश्वासन न देता या ठिकाणी तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला पात्र करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसापासून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आपल्याला असेल की आपल्या श्री देव रवनाथामध्ये आपली बैठक झाली, त्यावेळी या ग्रामस्थांनी सांगितलं की आपण सर्वांनी या ठिकाणी हा रस्ता आणि हा ब्रिजचा विषय आहे आणि तो जर तुम्ही पूर्ण केला तर निश्चितपणे या ठिकाणचे लोक सदैव आपल्या ऋणी राहतील. केंद्र सरकारच्या पेन्शन धोरणाविरोधात पेन्शन धारकांनी सांगलीमध्ये महा जेल भरो आंदोलन केलं आहे. महाराष्ट्रातील गिरणी कामगारांच्या घराचा आराखडा जाहीर करा, गिरणी कामगारांना हक्काचे घर द्या, त्याचबरोबर राज्यातील निवृत्त कामगारांना 3,000 रुपये पेन्शन, महागाई भत्ता द्यावी अशी मागणी सर्व श्रमिक संघाच्या वतीने सरकारकडे करण्यात आली आहे. मात्र या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणाविरोधात आज सांगलीमध्ये सर्व श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली शहरातल्या एसटी स्टँड येथील झुलेलाल चौक या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी संतप्त पेन्शनधारकांनी रस्त्यावर अचानक ठिय्या मारला. शेकडो पेन्शनधारक रस्त्यावर बसले, त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. तर तो रस्ता रोकोमुळे या परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. सरकारने तातडीने पेन्शनधारकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. सरकारला पाडावा लागेल अशा पद्धतीचा निर्धार त्यांनी केलेला आहे. हे जाहीर करण्याकरता आणि भाजप पक्षाला आणि त्याच्या लोकनियुक्त प्रतिनिधींना इशारा देण्याकरता या ठिकाणी आज सांगलीच्या झुलेलाल चौकामध्ये रस्ता रोको जेल भरो आंदोलन पेन्शनरांनी केलेलं आहे. त्यापूर्वी बसस्टँडच्या बाजूला असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातला गेला मिरवणुकीनं जाऊन. याचं कारण बाबासाहेबांनी समतेचा संदेश दिला, घटनेमध्ये सन्मानानं जगण्याचा हक्क दिला. हा आमचा पेन्शनरांचा हक्क सरकारनं ही पेन्शन योजना लागू करून पायदळी तुडवलेला आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमधल्या पेन्शनर संघटनेच्या विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि पेन्शनरांनी हजारोच्या संख्येनं आज या पेन्शन आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि अटक केल्यानंतर आता पोलिसांकडून असा निरोप आलेला आहे की पोलिसांनी मुक्तता केली आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे खासदार आणि आमदार यांच्यामध्ये बुटाने हाणामारी झाली. हा हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मेरा बूथ सबसे मजबूत हा कानमंत्र दिला. पण उत्तर प्रदेशात भाजप खासदारांनी भाजपच्याच आमदाराला बुटाने कानफडत मेरा बूथ सबसे मजबूत असा संदेश दिलाय. संत कबीरनगर जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. चालू बैठकीत खासदार शरद त्रिपाठी यांनी आमदार राकेश सिंग यांना बुटाने मारहाण करण्यास सुरुवात केल्याने सगळे चक्रावले. यानंतर सिंग उठले आणि त्यांनीही त्रिपाठी यांना मारण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मध्यस्थी करून भांडणे थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघेही ऐकायला तयार नव्हते. यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही जोरदार मारामारी झाली. एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. या नेत्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
खराब है तुम्हारी मार्क्स ना बहुत सारी अलग ठीक कर दूंगा तुम्हारी विधायक तुम्हारे जैसे विधायक में अलग से करवा दूंगा बहुत सारी बात बहुत सारी लड़की सौदागर बात है चमड़ा के सौदागर बात है चमड़े के सौदागर बात है चमड़े के सौदागर बात करते नेता बनकर बात है जिल्हा नियोजन बैठकीच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापल्या कार्यक्षेत्रांमध्ये केलेल्या विकास कार्याची माहिती देणाऱ्या शिलान्यासात नाव न टाकल्याच्या वादातून दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले, मात्र काही काळानंतर त्याचे रूपांतर थेट बुटाने हाणामारीत झाले। याचबरोबर इथे वेळ होते का छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील। तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज। सिव्हिल चौक ते सांगली स्टँड पर्यंतच्या हद्दीत लहान मुलीच्या कानातील मशीन हरवली आहे। सापडल्यास परत करावी ही नम्र विनंती। त्या मशीन शिवाय मुलीला ऐकू येत नाही। संपर्क अकबर पठाण 95 61 23 84 77, नियाज पठाण 91 12 94 90 77। सिव्हिल चौक ते सांगली स्टँड पर्यंतच्या हद्दीत लहान मुलीच्या कानातील मशीन हरवली आहे। सापडल्यास परत करावी ही नम्र विनंती। त्या मशीन शिवाय मुलीला ऐकू येत नाही। संपर्क अकबर पठाण 95 61 23 84 77, नियाज पठाण 91 12 94 90 77। हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल। महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली। किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण। दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6999 रुपयात। पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज। संपर्क 89 56 89 01 44। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज। हेडलाईन्स प्रायोजक
डॉक्टर रवींद्र आर्यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कैंपस जत, जिल्हा सांगली। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? वर्धा जिल्ह्यात हत्येच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। गळा दाबून एका इसमाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली। वर्धा जिल्ह्यात हत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली आहे। 2 दिवसात जिल्ह्यात 5वी हत्येची घटना समुद्रपूर तालुक्यातील उघडकीस आली आहे। वर्धा जिल्ह्यातील नागपूर चंद्रपूर मार्गावरील परडा पाटीजवळ परडा तास मार्गावर आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान वर्धा पोलीस कंट्रोल रूम वरून अज्ञात व्यक्तीचे प्रेत संशयित अवस्थेत असल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली। ही माहिती प्राप्त होताच ठाणेदार प्रवीण मुंडे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले। दरम्यान प्रेताची पाहणी केली असता मृतकाचा गळा दाबून हत्या केल्याचे निदर्शनास आले। सदर मृतकाचे नाव सुखराम उर्फ गोविंद शाली गोळघाटे, वय 35, राहणार आरंभा, जिल्हा वर्धा येथील असल्याचे निष्पन्न झाले। रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान देण्यात वन विभागाला यश आलं आहे। रत्नागिरीत एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान देण्यात वन विभागाला यश आलं आहे। रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील भुतेवाडीतल्या एका विहिरीत भक्ष्याच्या शोधात असताना हा बिबट्या पडला होता। आज सकाळी ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली। त्यानंतर याची माहिती तातडीने वन विभागाला देण्यात आली। त्यानंतर तात्काळ वनक्षेत्रपाल कांबळे, वनपाल गुरव पाटील उपरे तसेच वनरक्षक परमेश्वर डोईफोडे, मिताली कुबल, गावडे, गुंठे, गोसावी हे कर्मचारी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले। विहिरीला कठडा नसल्याने आणि जवळपास 40 फूट खोल विहीर असल्याने बिबट्याला खालून वर काढणं जिकिरीचं झालं होतं। मात्र वन विभागाने मोठ्या शिताफीने पिंजरा विहिरीत सोडला आणि बिबट्याला जेरबंद केलं। हा बिबट्या नर असून त्याचं वय अंदाजे 2 वर्ष आहे। या बिबट्याची उंची 64 सेंटीमीटर असून लांबी 147 सेंटीमीटर आहे। या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तहसीलमध्ये धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि बाकीचे कर्मचारी सुद्धा उपस्थित नसल्यामुळे येथील गावकऱ्यांचा हाल होत आहे। लाखो रुपये खर्च करून आरोग्य केंद्र बांधण्यात आले, मात्र गावकऱ्यांना याचा काही फायदा होत नाही। 2 वर्षा अगोदर आमदार अशोक उईके यांनी सुद्धा येऊन कायमस्वरूपी डॉक्टर येथे राहणार असे सांगितलं, परंतु अजूनपर्यंत या कामाची दखल घेतली नाही। सगळ्याच लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केलं आहे। गावकऱ्यांनी याबाबत मोठा रोष व्यक्त केला। धानोरा आणि आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना होणारा त्रास दूर करावा आणि कायमस्वरूपी डॉक्टर नेमावा ही गावकऱ्यांची मागणी आहे। आमच्या इथे धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। या धानोरा प्राथमिक आरोग्याची निर्मिती होऊन 10 वर्ष झालेले आहेत। इथे प्रशासनाने खूप मोठा निधी देऊन इमारत उभी केली आहे, पण या इमारतीमध्ये मुख्यालयी कुठलाही कर्मचारी राहत नाही। ना डॉक्टर राहत, ना OPD कर्मचारी राहत, ना कोणत्या नर्स राहत। त्याच्यामुळे इथे रुग्णांची अक्षरशः गैरसोय होते। इथून काही रुग्ण इथं आल्यानंतर खूप मोठ्या परिस्थितीतून निघालेले आहे। त्याच्यामुळे त्यांचं काही आरोग्य या प्राथमिक आरोग्य केंद्रात धोकादायक आहे, रुग्णांचं आरोग्य। त्याच्यामुळं प्रशासनाने दखल घेऊन या गोष्टीवर लक्ष देऊन इथे काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करायला पाहिजे अशी आमची सर्व गावकऱ्यांची आणि माझी वैयक्तिकही खूप मागणी आहे। शासनातर्फे शासकीय निमशासकीय आमदार किंवा वैद्यकीय अधिकारी यांनी काही आश्वासन तुम्हाला दिले होते? इथे आमदार साहेब येऊन गेले होते 2 वर्ष आधी। त्यांनी सर्व या इमारतीची इथल्या कर्मचाऱ्यांची सर्व पाहणी केली, पण त्यांनी तेव्हा शब्द दिला होता का इथे मुख्यालयी क्वार्टरवर सर्व कर्मचारी राहील, पण तो शब्द काही अजून पूर्ण झालेला नाही।
त्यानंतर 10 डिसेंबरला शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोरभाऊ तिवारी येऊन गेले. त्यांनी तेव्हा शब्द दिला की ती सगळी व्यवस्था होऊन जाईल, पण तो अजून शब्द काही पूर्ण झालेला नाही. आणि सगळ्यांनी दिलेलं आश्वासन तुमचं पूर्ण खोटे झाले. हे ऐन परीक्षेच्या काळात पालिका शाळांचा क्रीडा महोत्सव सुरू करण्यात आलाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा शिक्षण मंडळ विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडत असतो. यावेळेसही कारण तसंच आहे. पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वच सोयी सुविधा, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या शालेय बाबतीत नेहमी उदासीनता असते. पालिका शाळांच्या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांमधील खेळाडू वृत्तीला चालना मिळावी यासाठी प्रत्येक शाळेत क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. या क्रीडा स्पर्धा डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला घेणं आवश्यक आहे. इतर सर्वच खासगी शाळांच्या क्रीडा स्पर्धा या दरम्यान संपन्न होत असतात. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या स्पर्धा कालपासून सुरू झाल्या. ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 1ली ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. ऐन परीक्षांच्या कालावधीत या क्रीडा स्पर्धा सुरू असल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं सर्वांच्याच बाबतीत वरातीमागचे घोडे चाललेले असतात. म्हणजे या मुलांच्या बाबतीत विचार केला तर अजून काही लोकांना ड्रेस पण दिलेले नाहीत. आणि आता ह्या क्रीडा महोत्सव डिसेंबरमध्ये किंवा जास्तीत जास्त जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत हे आटपायला पाहिजे. कारण ऑक्टोबर नोव्हेंबरपासून पोरं प्रॅक्टिस करतात, हिवाळा असतो, त्याचा प्रॅक्टिस करायला चांगले वेळ असतं. आता पुढच्या महिन्यामध्ये परीक्षा आली आहे. म्हणजे मुलांनी परीक्षेच्या समोर जायचं की आपल्या शाळेसाठी किंवा आपल्या वर्गासाठी मैदानामध्ये उतरायचं, हा खरं म्हणजे या महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाला आणि कर्मचारी वर्गाला किंवा जे आदेश देतात, जे प्रमुख आहेत, यांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. आणि शासनकर्त्यांनी या गोष्टीकडे प्रामुख्याने दुर्लक्षच केलेलं आहे शाळांच्या बाबतीमध्ये. हे जिवंत उदाहरण आहे यासाठी. विमानतळाचे उद्घाटन ही फडणवीस आणि सुरेश प्रभू यांनी केलेली नौटंकी आहे, काका कुडाळकर यांनी आरोप केलाय. विमानतळाचे उद्घाटन ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी केलेली नौटंकी होती. विमानतळाचे उद्घाटन झाले, मग दुसऱ्या दिवशी विमान का उडले नाही, अशी नौटंकी करणाऱ्यांना कोकणातील जनता कधीही माफ करणार नाही, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे काका कुडाळकर यांनी केलाय. कुडाळ MIDC रेस्ट हाऊसवर पत्रकार परिषदेत काका कुडाळकर यांनी न्यू सेना भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी माजी आमदार पुष्पसेन सावंत, जिल्हा बँकेचे संचालक विद्याप्रसाद बांदेकर, सरफराज नाईक, विजय प्रभू आदी उपस्थित होते. सगळेच वक्ते बोलले, मुख्यमंत्री तर आवर्जून बोलले की यामुळे विकास होणार आहे. रेल्वे आली, विमान सुरू झाला, विमानतळ सुरू झाला, जलवाहतूक होईल सुरू की ना माहित नाही, हायवे झाला. परंतु गेल्या 4 वर्षात असा कोणता विकास झाला की ज्यामुळे रोजगार निर्मिती झाली? आज आपल्याला सांगू इच्छितो की या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं रोजगाराची जर संधी कोणी उपलब्ध करून दिली असेल तर त्यावेळचे काँग्रेसचे नेते, कुडाळ MIDCचे जनक SN देसाई साहेबांनी खऱ्या अर्थानं दिली. आणि त्या MIDCचं वाटोळं त्यानंतरच्या काळात कोणी कोणी केलं हे आपल्याला माहिती आहे. मोठमोठे कारखाने येऊन त्यांना कशा प्रकारे विरोध झाला, त्या कशा प्रकारे बंद पडले, आणि एका चांगल्या MIDCची वाट लावण्याचं काम कोणकोणत्या राजकारण्यांनी केलं त्याचा हिशेब या वेळच्या निवडणुकीत बेरोजगार तरुण घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण आज किती यांनी गप्पा मारल्या रोजगाराच्या, तरी 18 मध्ये बेरोजगारीचा जो दर होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने म्हणजे 7.5 वर बेरोजगारी पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात देशात 1.1 म्हणजे 110 लाख तरुणांच्या हातातला रोजगार गेलेला आहे, मिळाला नाहीच. आणि त्यामुळे
हा संपूर्ण कार्यक्रम या जिल्ह्याच्या विकासाकडे न नेता फक्त निवडणुकीत आपल्याला मतं मिळावी यासाठीच केला आहे असं स्पष्ट आरोप काँग्रेस म्हणून आमचा आहे। दुसरी प्रकर्षाने जाणवणारी बाब की या कार्यक्रमात माननीय सुरेश प्रभूंची वक्तव्य आम्ही पाहिली। मी या जिल्ह्याचा सुपुत्र आहे, मी या जिल्ह्यासाठी मोठमोठ्या गोष्टी करणार आहे, जिल्हा विकासाकडे नेणार आहे। आत्ता नवीन आणखी त्यांचं एक जुमला खोटं आश्वासन, विमानतळांचे स्पाट बनवणारा कारखाना आणणार। काँग्रेस म्हणून माझा साधा आणि सरळ प्रश्न आहे, आजपर्यंत सुरेश प्रभूंकडे केंद्रातील एक वजनदार मंत्री म्हणून पाहिलेला, अगदी मी पाहिले अटल बिहारींच्या मंत्रिमंडळापासून आज मोदींच्या मंडळात, त्यांच्याकडे केंद्रातील ऊर्जा खातं होतं, रसायन मंत्री होते, पर्यावरण मंत्री होते, अवजड उद्योग सुद्धा होतं, रेल्वे सारखं अत्यंत महत्वाचं खातं होतं आणि आज ते व्यापार मंत्री, नागरी हवाई उड्डाण मंत्री। माझा साधा आणि सरळ सोपा प्रश्न आहे, या सगळ्या एवढ्या मंत्रिपदाच्या व्यापातून प्रभू साहेब आपण किती लोकांना रोजगार दिला? आज तुम्ही सांगता अमुक कारखाना मी करेन, आपण पहिल्या मंत्रिपदापद स्वीकारल्यापासून किती वर्ष झाली? आपण एक तरी कारखाना उभा केला का? आपले कोणी हात धरले होते? एकही गोष्ट सुरेश प्रभू पूर्णत्वास नेत नाही, एकही। रेल्वे मंत्री झाले, सावंतवाडी टर्मिनसची अवस्था काय? पूर्णत्वास गेलं का सावंतवाडी टर्मिनस? फक्त प्लॅटफॉर्म तयार झाले। सावंतवाडी टर्मिनस व्हावं जेणेकरून आज या भागातील जी जनता गाड्या आरक्षित झाल्यामुळे अडचणीत येते, त्या लोकांना हक्काची गाडी मिळावी या उद्देशाने या टर्मिनसकडे आम्ही पाहतो। आजही ते टर्मिनस पूर्ण झालं नाही, आजही सावंतवाडी किंवा कुडाळमध्ये रेल्वेत पाणी भरण्याची सोय करता आली असती, तीही केलेली नाही। फक्त प्लॅटफॉर्म आणि बांधकामाचं जी काही कामं झाली ती त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांची पोट भरण्यासाठी कामं झाली, याच्या पलीकडे या जनतेला काहीही मिळालेलं नाही। आज कोकण कन्याची अवस्था काय? 300-350 पेक्षा जास्त वेटिंग असते, 300-350 पेक्षा। आज ही 24 डब्याची गाडी आहे, 26 डब्याची का करता येत नाही? रेल्वे मंत्री असताना 2 डबे वाढीव का देता आले नाही आपल्याला? तुतारी 12 डब्याची गाडी आहे, का डबे वाढवता येत नाही? दिवाची तीच अवस्था आहे, 18 आहेत, ती सुद्धा 24 डब्याची होऊ शकते। आमच्या जिव्हाळ्याचे प्रश्न प्रभू साहेबांनी कधी समजून घेतले का, असा एक प्रश्न माझ्यासमोर। यवतमाळ येथे शैक्षणिक साहित्यासोबतच पायाभूत सुविधांसाठी विद्यार्थ्यांनी
यवतमाळ येथील शासकीय वसतिगृह क्रमांक 3 मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह पायाभूत सुखसुविधा देखील मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी वसतिगृहाबाहेर आजपासून ठिय्या आंदोलन पुकारलं आहे। मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास अन्न त्याग आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी विद्यार्थ्यांनी दिलाय। वसतिगृहाकरिता कायमस्वरूपी इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, तसेच विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहात संगणक बसवण्यात यावे। सत्र संपत आले, अजूनही टायपिंग तसेच MSCITचे प्रशिक्षण सुद्धा मिळालं नाही। परिणामी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे। वसतिगृहामध्ये वाचनालय व स्पर्धा परीक्षेचे दर्जेदार पुस्तकं सुद्धा उपलब्ध नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। महा-DBT संकेतस्थळावरून सत्र 2018 ते 2019 या काळातील स्थगिती असलेली शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी। चालू वर्षाकरिता विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरून दिले आहेत, मात्र अद्यापही विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा झाली नसल्याचा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केला आहे। तर यावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे। वसतिगृह क्रमांक 5 ही इथे आज आम्ही एकत्रित आलेलो आहे। आमच्या प्रमुख अशा मागण्या अशी की आमचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा येथे 14-15 सत्र ते 16-17 या कालावधीत जे ई ट्रायबल जे संकेतस्थळ आहे, त्या संकेतस्थळावरून ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले त्याचा निधीही अजूनही त्यांच्या खात्यामध्ये नगद जमा झाला नाही। आणि 17, 18, 19 ते या सत्रामध्ये जे महा-DBT या संकेतस्थळावरून ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले त्यांचाही निधी अजूनही त्यांच्या खात्यात नगद जमा झाला नाही। आणि मागच्या वर्षी 17-18 या सत्रामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना त्या प्लसमध्ये त्या पंडित दीनदयाल खामगावमध्ये डांबरमध्ये पावडरची भेसळ करणाऱ्या प्लांटवर छापा टाकण्यात आलाय। खामगाव येथील खामगाव-अकोला रोडवरील एका अनधिकृत डांबर प्लांटवर आज सकाळी तहसीलदारांनी छापा मारून डांबरमध्ये मार्बल सदृश्य पावडरची भेसळ करताना काही जणांना रंगेहात पकडला आहे। तहसीलदारांनी सदर प्लांटवरील सर्व साहित्य जप्त करून प्लांटला सील लावला आहे। खामगाव-अकोला मार्गावरील कोलोरी शिवारामध्ये एक अनधिकृत डांबर प्लांट आहे। त्या ठिकाणी रस्ते बांधणीकरता लागणारे डांबर तयार केलं जातं। तहसीलदार शीतल रसाळ यांनी सदर प्लांट अनधिकृत असून तेथे डांबरची वजन वाढवण्याकरता मार्बल सदृश्य पावडरची भेसळ करून डांबर बनवले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे तहसीलदार रसाळ यांनी आज सकाळी ग्रामीण पोस्टच्या पोलिसांसह त्या ठिकाणी जाऊन छापा मारला व डांबरमध्ये मार्बल सदृश्य पावडरची भेसळ करताना रंगेहात पकडले। तहसीलदारांनी सदर प्लांटवरून एक बॉयलर, 5 इलेक्ट्रिक मोटार जनरेटर, 21 डांबरचे भरलेले बॅरेल, 35 रिकामे बॅरेल, 1 दुचाकी, 1 मेटाडोर सह मार्बल सदृश्य पावडरचे सुमारे 110 पोती जप्त करून सदर प्लांटला सील केला आहे। कोलोरी येथे आपल्याला एक गुप्त माहिती मिळाली होती की बाबा इथे एक अवैधरित्या डांबर प्लांट चालू आहे। त्या डांबर प्लांटमध्ये मार्बलची पावडर मिक्स करून त्या डांबराचं वजन वाढवून ते काळ्या बाजाराने विकलं जात होतं। त्यामध्ये जवळजवळ आपण तिथं 21 डांबरचे बॅरल प्लस 110 बॅग्स मार्बल पावडरच्या आणि 35 बॅरल आपण रिकामे डांबरच्या तिथं जप्त केले आहे। अजून 407 टेम्पो आपण तिथं जप्त केलेला आहे आणि त्यानुसार आपण आपली पुढील अजून कारवाई सुरू आहे आणि त्यामध्ये जप्तीनामा करून आपण पोलिसांकडे गाडी सुपूर्द केली आहे। स्वच्छतेत KDMCने ठाण्याला मागे टाकत 237 वरून 77व्या स्थानावर मजल मारली आहे। स्वच्छ सर्वेक्षणात जाहीर करण्यात आलेल्या देशभरातल्या शहरांच्या यादीत कल्याण डोंबिवली महापालिकेनं 77वा क्रमांक मिळवला आहे। मागील वर्षी हाच क्रमांक 237वा होता। त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही डोंबिवली हे अत्यंत घाणेरडं शहर असल्याची टीका केली होती। शिवाय फेरीवाल्यांची बजबजपुरी, अस्वच्छ स्टेशन परिसर, डम्पिंगचा प्रश्न यामुळे शहराची दैना झाली होती। त्यामुळे यंदा महापौर विनीता राणे आणि स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी वैयक्तिक लक्ष घालत प्रशासनाकडून फेरीवाला मुक्त परिसर, स्वच्छ स्टेशन परिसर राहील याची काळजी घेतली। तसंच डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावरही तोडगा निघाला। त्यामुळे यंदा क्रमवारीत कल्याण डोंबिवली महापालिकेने 77वा क्रमांक मिळवत ठाणे महापालिकेलाही मागे टाकलं।
या सगळ्यात प्रशासन आणि कामगारांचं मोठं योगदान असल्याचं महापौर विनीता राणे यांनी सांगितलं आहे। मागील 2018मध्ये आमच्या सर्वेक्षणामध्ये जे आपले केंद्रीय मंत्री यांनी आमच्या कल्याण डोंबिवलीच्या डोंबिवली शहराला घाणेरडे शहर बनवलं आहे, ह्याच उद्देशाने आम्ही त्याची पुरेपूर तयारी करून आम्ही आमच्या सर्व कामगारांना आमच्या अधिकाऱ्यांना एकत्रित बसून मिटिंगा घेतल्या की जेणेकरून आपलं शहर जे आपलं घाणेरडं लेबल लागलं आहे ते कसं निघेल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून आज आम्हाला यश मिळालं। त्याचं आम्हाला थोडंफार समाधान झालं आहे की जे घाणेरडं शहर आहे ते घाणेरडं शहर न राहता आता 77व्या क्रमांकावर आलेले आहे। तरी पण आम्ही अजून थोडेफार अजून त्याच्यामध्ये मदत करून बदल करून क्रमांक जो आला आहे स्वच्छतेच्या बाबतीत महानगरपालिकेचा, ही आनंदाची गोष्ट मुळीच नाही। जर अशा पद्धतीने तो स्लो आलेख जर हे कमी पोहत असेल तर आम्ही 25व्या 20व्या क्रमांकासाठी अजून 10 वर्ष जातील आमची। महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य सेवेसाठी एवढा पैसा जातो की महानगरपालिकेचा एक बजेट आमचा तिथंच एक हे ठेवायला लागतो की मोठ्या प्रमाणावर तो आरोग्य खात्यामध्ये डम्पिंगच्या बाबतीमध्ये ओला कचरा सुका कचऱ्यासाठी प्रयत्न, कचऱ्याचं विघटिकरण करायचं, कॉन्ट्रॅक्टला बरेचसे आम्ही टेंडर दिलेले आहेत आणि जेवढे कोटी आम्ही खर्च करतो त्या माध्यमातून खरं म्हणजे 25च्या आत आमचा हा नंबर असायला पाहिजे। आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता आलेख उतरतोय तर आम्हाला अजून 15 ते 20 वर्ष याला सहज घालवावं लागणार त्यांच्या पाठी अधिकाऱ्यांच्या वर्ग, म्हणजे ही खेदाची बाब आहे। स्टेशनचे फेरीवाले हटवणे, डम्पिंग ग्राउंडचा रोड करणे आणि एकूण एक आमची जी घनकचरा व्यवस्थापनाची गाडी आहे ती कशी सुस्थितीत राहील आणि आमच्या कचरा कुंड्या कशा मुक्त शहर होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते आणि त्याचा हा परिपाक आहे की आम्हाला आज स्वच्छ शहरांमध्ये 77वा नंबर मिळाला आहे। परंतु याच्यातूनही आम्ही समाधानी नाही, खूप लांबचा पल्ला अजून गाठायचा आहे। ह्याच्यात घनकचरा व्यवस्थापनामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा फक्त महापालिकेने करायचा विषय नाही, याच्यात नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे। नागरिकांनी विचार केला पाहिजे की आपलं शहर स्वच्छ राहावं, सुंदर राहावं, याच्यासाठी नागरिकांनाही प्रतिसाद देणं गरजेचं आहे। आणि आता आम्ही या माध्यमातून नागरिकांनाच आव्हान करणार आहे की या सहभाग आपण घ्यावा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्वच्छ कशी राहील त्याच्यासाठी आपणही प्रयत्न। याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील। तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज। सिव्हिल चौक ते सांगली स्टँड पर्यंतच्या हद्दीत लहान मुलीच्या कानातील मशीन हरवली आहे, सापडल्यास परत करावी ही नम्र विनंती। त्या मशीन शिवाय मुलीला ऐकू येत नाही। संपर्क अकबर पठाण 95 61 23 84 77, नियाज पठाण 91 12 94 90 77। सिव्हिल चौक ते सांगली स्टँड पर्यंतच्या हद्दीत लहान मुलीच्या कानातील मशीन हरवली आहे, सापडल्यास परत करावी ही नम्र विनंती। त्या मशीन शिवाय मुलीला ऐकू येत नाही। संपर्क अकबर पठाण 95 61 23 84 77, नियाज पठाण 91 12 94 90 77। हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आर्यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली। किंग स्टार ॲक्वा सेल्फ अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर
दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. तर रवींद्र अळियांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?